नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोनही संघातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली. माती विभागात महेंद्र गायकवाड, संदीप मोठे, वेताळ शेळके, विशाल बनकर, अनिकेत मांगडे, आकाश रानवडे तर गादी विभाग महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सुदर्शन खोतकर यांचे आगेकूच, तर महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर जमदाडे, हर्षद कोकाटे, शुभम शिंदनाळे, श्रीमंत भोसले, नरेश म्हात्रे, गणेश कुकुते, अभिमन्यू फुले, भरत कराड, रमेश बहिरवाल, वैभव माने यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कुस्ती शौकीनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना सायंकाळी सुरुवात झाली. या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल झाले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभीमाण्णा जगताप क्रीडानगरी वाड्या पार्क येथे सुरू असलेल्या 67वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले, तर काहींना धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.